बाळा, जो कोणी हा संदेश दुर्लक्ष करून पुढे जाईल त्याला माझा आशीर्वाद कधीही प्राप्त होणार नाही. जर तू मला टाळलंस तर मी असं समजेल की तू फक्त स्वार्थासाठीच माझी आठवण करतोस. आज मी तुला शेवटचं सांगतोय, ज्या सुखाची तू वाट बघत आहेस तेही तुला मिळणार आहे का दुर्लक्ष करत आहेस माझ्याकडे? हे जर पाहिलंस तर जे तू गमावलंस ते सुद्धा तुला मिळणार आहे का? आलाय तुझ्या समोर हा दिव्य स्वामींचा संदेश. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता स्वामी आई देणार आहे. आज जर तू हे ऐकलं नाहीस तर परत शोधूनही तुला हे गुपित संदेश सापडणार नाही. आयुष्यभर फायदा होईल, आनंदाची बातमी मिळेल. स्वामींचा इशारा आज तू टाळू नकोस. दुर्लक्ष केलंस तर मोठं संकट येईल. वरती ढकलू नकोस. साक्षात भगवंतानी तुझ्यासाठी हा आशीर्वाद पाठवलेला आहे. आयुष्यात सर्व संपले असे जेव्हा वाटेल तेव्हा हा संदेश तू एकदा मन लावून शेवटपर्यंत ऐक. झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकूनच तू झोप. तुझ्या सर्व इच्छा, सर्व स्वप्ने पूर्ण होतील. होय बाळा, कितीही दुःखे आली तरी तू हार मानू नकोस. श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे भाग्य पलटवणार आहेत. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर विश्वास ठेवा, स्वामींकडून आलेली हाक आहे. हा योगायोग नाही. स्वामी स्वतः तुम्हाला थांबून सांगू इच्छितात की आता सर्व काही बदलणार आहे. कदाचित काही क्षणांपूर्वी तुम्ही दुसऱ्या कामात व्यस्त असाल. कदाचित तुम्ही काही तणावात असाल, गोंधळलेले असाल, असेच मोबाईल स्क्रोल करत असाल. पण हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर आला का? पण तुमच्या आयुष्यातील ते पान जे आज अनेक वर्षापासून रिकामे होते ते आता भरले जाणार आहे. स्वतःला तुटलेले समजत असाल. तुम्हाला कदाचित अजूनही तुमचे योग्य स्थान मिळाले नसेल. पण या संदेशाद्वारे तुमच्या आयुष्यात एक गुप्त बदल सुरू झाला आहे. हे त्या अदृश्य शक्तीचे चिन्ह आहे जे तुमच्यासाठी अद्भुत कार्य करत आहे. ही ती शक्ती जी आतापर्यंत तुमच्या कर्मांची गणना करत होती. तिने तुमचे अश्रू पुसले आहेत. ती प्रार्थना ऐकली आहे. आता ती वेळ आली आहे जेव्हा स्वामी आई स्वतः तुमच्या बाजूने निर्णय घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अपूर्ण सोडणे म्हणजे तुमच्यासाठी उघडणारे दार बंद करण्यासारखं. तुम्हाला माहीत नाही की काय घेऊन येतो, पण जेव्हा तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणाल की मी बदललो आहे. आतून काहीतरी उघडले आहे, काहीतरी खूप खोल, खूप खरे. तर थांबा, आता सर्व काही सोडून द्या, कारण ही काही मिनिटे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकणार. हा व्हिडिओ केवळ अशा लोकांसाठीच आहे ज्यांच्या आयुष्यात आता खूप मोठा बदल होणार आहे. स्वामी तुम्हाला आज काहीतरी खूप खास, अद्भुत सांगू इच्छित आहेत. ही कोणतीही सामान्य गोष्ट नाही. ही ती चिन्हे आहेत जी तुमचे नशीब बदलत असताना दिसतात. तुमच्या सभोवतालची प्रत्येक ऊर्जा आज बदलत आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहे की आता आणखी वाट तुम्ही पाहू नका. आता तुमच्या जागृत होण्याची वेळ आली आहे. आता पूर्वीसारखे राहिले नाही. तुम्ही खूप काही सहन केले आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आतून तुटलेले वाटले तेव्हाही तुम्ही कोणाला काहीही सांगितले नाही. तुमच्यातील शांतता ही स्वामींची सर्वोच्च प्रार्थना. ती शांतता आता ऐकली गेली आहे. आज स्वामी आई तुम्हाला थांबून हे आशीर्वाद देत आहे. त्यासाठी तयार व्हा. जे तुम्ही कल्पनाही केली नव्हती ते आता तुमच्या दिशेने धावत येत आहे. कारण खूप वेळ वाया गेलेला आहे ते थांबले नाही. कधी स्वतःला विचारायचे की माझी कहाणी इथेच संपली का? माझ्यासोबत खरंच कोणी आहे का? माझं कोणी ऐकत आहे का? तर ऐका, होय,
कोणीतरी आहे आणि तो तुम्हाला आज हा संदेश देत आहे. तुमचे नशिबात बदल घडणार आहे. जसे हे शब्द तुमच्या कानावर पडतील, तुमच्या आत्म्यात लपलेला प्रकाश जागृत होत आहे. जे काही अडथळे होते ते आता दूर होऊन जाणार आहेत. जी दारे बंद होती ती आपोआप उघडली जाणार आहेत. जी मार्ग हरवले होते ते आता तुमच्या समोर आपोआप दिसू लागतील. होय बाळा, मी तुझी स्वामी आई. मी आता तुमच्या सोबत चालण्यासाठी आलेली आहे. एकटे तुला आता चालावे लागणार नाही, कारण स्वामी माऊलीने तुमची प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक वेदना, प्रत्येक शांत अश्रू पाहिले आहेत. आता तुम्हाला त्या सर्वांची उत्तरे मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र संपली आहे. होय बाळा, पुढील काही दिवसात काय होणार आहे याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील ज्या तुमच्याजवळ कधीच आल्या नाहीत. अशा गोष्टी घडतील ज्यांची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नाही. स्वामी आता तुमचे नशीब नवीन दिशेने वळवत आहे. त्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि लाईक करा. माझ्या बाळा, हार मानू नकोस. तुझी ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे. कारण ज्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केले, तुझ्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले, आता ते सर्व पाहतील की तुम्ही काय होतात आणि तुम्ही आता काय आहात. तुमच्यातील शक्ती यापुढे लपलेली राहणार नाही. आता तुमच्या नावाने गोष्टी बदलतील. जिथे जाल तिथे प्रकाश आपोआप चमकेल. ज्यांच्याबद्दल तुम्ही विचार कराल त्यांच्या आयुष्यातही प्रकाश दिसेल. तुम्ही आता केवळ एक व्यक्ती नाहीत. तुम्ही या स्वामींनी चालवणाऱ्या शक्तीचे माध्यम आहेत. तुमचे येणारे दिवस चमत्कारापेक्षा कमी नसतील. फक्त विश्वास गमावू नका, स्वतःवरचाही आणि माझ्यावरचाही. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तुम्हाला मी दिसो वा न दिसो, पण सदैव तुमच्या सोबत मी कार्य करत आहे. लोकांना तुमच्याकडे तुमच्या मदतीसाठी पाठवत आहे. संधी निर्माण करत आहे, तो मार्ग बनवत आहे. आता एक क्षण येईल जेव्हा तुम्ही मागे वळून स्वतःला म्हणाल, धन्यवाद, मी हार मानली नाही. सुदैवाने मी स्वामींचा आवाज ऐकला आणि हा व्हिडिओ जो तुम्ही आता इथून सर्व काही बदलेल हा संदेश तुम्ही पाहिला आहे. तुमचे विचार, तुमचा वेळ, तुमचे लोक, तुमचे नशीब, जे काही तुम्ही गमावलात ते सर्व मिळेल. ज्याने तुम्हाला तोडले तो आता पश्चाताप करणार आहे. कारण स्वामींच्या नजरेतून कोणीही सुटत नाही. स्वामी कधीही चुका केलेल्यांना माफ करत नाही. त्यांना माहीत आहे की कधी काय करायचे आहे. आता ती वेळ आली आहे असे स्वामी म्हणत आहे की आता तुमचे नाव चमत्कारांच्या यादीत लिहिले जात आहे. होय बाळा, हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांसमोर आला असेल तर हा योगायोग नाही. ही साक्षात स्वामी माऊलींची हाक आहे. तुमचे जीवन नवीन रंगांनी भरण्याचे चिन्ह आहे. आतापर्यंत तुम्ही जे जीवन जगत होतात ते बदलणार आहे. स्वामी आई आता तुमच्याकडे सर्व ते सुख, ती भरभराट, ते ऐश्वर्य खेचत आहे जे तुमच्या हृदयांनी कधीही मागितली आहे. आणि जर तुम्ही अजून हा व्हिडिओ सोडला नसेल तर हे निश्चित आहे की तुम्ही स्वामींनी निवडलेल्यांपैकी एक आहात. आता तुम्हाला भरभराट होण्यापासून, तुमची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जशी आपली आई आपली काळजी घेते तशीच स्वामी आई सुद्धा आपले रक्षण करत आहे. जर तुमचाही तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा.
माझ्या प्रिय बाळा, आपण विचार करतो की माझं आयुष्य कधी बदलेल, माझ्या आयुष्यात बदल कधी होईल, ती चांगली बातमी मला कधी मिळेल, तो टर्निंग पॉइंट कधी येईल जो माझे संपूर्ण आयुष्य बदलेल. तर ऐक, हाच तो टर्निंग पॉइंट आहे, हाच तो संदेश आहे. आतापर्यंत तुला मजबूत करण्यासाठी आला आहे. आता जे काही होईल ते तुम्हाला चमत्कार दाखवण्यासाठी. आता ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्यांना तुम्ही सहन केलेल्या गोष्टींचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. ज्याने तुमचे कौतुक केले नाही, तो आता तुमच्याशी जोडला जाईल आणि तुमची तळमळ करेल. आता तो तुमच्या प्रकाशात स्वतःला हरवलेला आढळेल. हे सर्व असेच घडत नाही बाळा. तुमच्यातील ऊर्जा, विश्वास, प्रेम आता स्वामींशी जोडले गेले आहे. आणि जेव्हा मानवाची ऊर्जा भगवंताशी जोडली जाते तेव्हा तो फक्त जीवन जगत नाही, तो जीवन बदलतो. होय बाळा, मी तुमच्यासाठी मार्ग बनवत आहे. आता तुम्हाला फक्त विश्वासाने चालावे लागणार आहे. मनातील सर्व भीती, शंका, दुःख हे सर्वतः मागे राहतील. आता तुमच्या आत्म्याला जन्मापासून जे काही हवे आहे ते सर्व मिळेल. तुमच्या आयुष्यात आजपासून बदल सुरू होत आहे. तुमचे नशिबात बदल होत आहे. आणि जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला वारंवार चिन्हे देत आहेत. आज तुमच्या समोर आलेला हा संदेश कोणताही सामान्य योगायोग नाही. प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अर्थ, विनंती, प्रत्येक इच्छेचे उत्तर आहे. कारण हा संदेश तुमच्यासाठीच खास पाठवला गेला आहे. तुम्ही आता एकटे राहणार नाही. तुम्ही अनेक जन्मापूर्वी होतात. एका अदृश्य शक्तीने तुम्हाला आपल्या संरक्षणाखाली घेतले आहे. जेव्हाही ही शक्ती तुमच्या सोबत असेल तेव्हा काहीही अशक्य नाही. आता तुम्ही हे सर्व ऐकले आहे. एका क्षणासाठी थांबा, डोळे मिटा आणि तुमच्या सभोवती शक्ती ती अनुभवा. ही ती शक्ती आहे जी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. स्वामींची अगणित तारे आणि आकाशगंगांनी भरलेली आहे. आज फक्त तुमचे नशीब बदलण्यासाठी, जेणेकरून तुमची कहाणी पुन्हा लिहिली जाऊ शकेल. आज जर तुम्हाला तुमच्यात काहीतरी हालचाल जाणवली, तर कोणीतरी तुम्हाला स्पर्श केला, तर समजा की हा संदेश सामान्य नव्हता. तुम्ही या पृथ्वीवर असेच आला आहात हे तुम्हाला पाठवण्यात आले आहे. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जी अदृश्य होती, ती सुद्धा आता जागृत केली जात आहे. कारण साक्षात भगवंताचा प्रवेश तुमच्या आयुष्यात होत आहे. फक्त तुम्ही तयार राहा भगवंताच्या चरणी तुम्ही लीन होण्यासाठी. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती अतूट विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश 5 जणांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्ही भरभरून प्राप्त करता आणि सर्व सुख सुविधा यांचे दरवाजे तुम्ही ठोठावता. आज साक्षात स्वामी तुमच्याशी बोलणार आहेत. बाळा, तुझ्या डोळ्यात पाणी आहे, मला समजत आहे, हे मला सगळं कळतंय. तुला वाटत असेल माझ्या आयुष्यात सगळं थांबलंय. मी किती दिवसांपासून भगवंताला प्रार्थना करतोय, पण आजचा दिवस वेगळा आहे. आजपासून येणाऱ्या 2 तासात तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. नुसता विचार करून वेळ वाया घालवू नकोस, कारण विचारात शंका असते आणि संकेत श्रद्धा हरवते. हे फक्त शब्द ऐक आणि मनात खोलवर घे. मी तुझा स्वामी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. तुला वाटतं तुझी परिस्थिती कठीण आहे, पण माझ्या लेकरा, परिस्थिती बदलायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. तो क्षण येणाऱ्या आठवड्यात तुझ्या आयुष्यात बदल घडवून जाणार आहे.
आज फक्त तू दोनच गोष्टी करायच्या आहेत. एक, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि स्वतःच्या मनात कुठलीही नकारात्मकता ठेवायची नाही. तुझ्या जीवनातील सुवर्ण क्षण ठरला आहे. घड्याळाच्या काट्यांबरोबर तुझे भविष्य बदलले जाईल. आयुष्य बदलण्यासाठी मला फक्त तुझी श्रद्धा आणि विश्वास हवा. होय बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या घरात आहे, तुझ्या श्वासात आहे. तू जे काही स्वप्न पाहिले आहेस, आज त्यांचं पहिलं पाऊल उचललं जाणार आहे. आज तुला माझा हा संदेश ऐकायला मिळतोय, हा योगायोग नाही, हे मी ठरवून केलं आहे. सध्या मनात अनेक प्रश्न आहेत की कधी माझं नशीब बदलेल, माझी स्वप्न कधी पूर्ण होतील, कधी माझ्या आयुष्यात हसू परत येईल. माझ्या बाळा, हे सगळं मी ऐकले. तुझे शब्द न शब्द, तुझे अश्रू, तुझे शांत राहून केलेली प्रार्थना, तुझ्या मनातील मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. ती इच्छा आज तू इतक्या दिवसांपासून मनात जपली आहेस. पण लक्षात ठेव, तुझं मन फक्त माझ्याकडे असले पाहिजे. कुठलीही नकारात्मकता तुझ्या मनात येता कामा नये. कुठलीही शंका तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. फक्त डोळे बंद कर आणि माझा आवाज तू मनात साठव. माझे शब्द तू हृदयात ठेव आणि बघ कसा चमत्कार घडतो. आज तुझी वेळ आली आहे माझ्यावर विश्वास ठेवण्याची. आयुष्यातील प्रत्येकाला एक कठीण काळ सोसावाच लागतो. तो काळ आपल्याला मोडतो, पण तोच काळ आपल्याला घडवतो सुद्धा. त्यासाठी तुझ्या संकटातून जात आहेस ते तुला मजबूत करत आहे. हा संदेश तुला सांगायला आलाय की संकटे संपले. कितीही आयुष्यात मोठी संकटे आली तरी ती निघून जाणार आहे बाळा. ही तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. मनात फक्त चांगले विचार ठेव. बघ तुझ्या आयुष्यात बदल सुरू होत आहे. तुझं मन शांत होत आहे. तुझ्या चेहऱ्यावर एक हलकं हसू येत आहे. मी तुला सांगितलं होतं, तुझी मोठी इच्छा आता पूर्ण होईल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आता मी हाती काम घेतलं आहे. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी येईल. खरंच तुझ्यासारखं आता कोणीच राहणार नाही बाळा. आजचा हा क्षण लक्षात ठेव. तुझं नशीब बदललं तर आनंदाने तू पुढे जीवन जगणार आहेस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.